नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुम्ही सांगितलेल्या त्या सुलेखाच्या मोबाईलचा डिटेल रिपोर्ट, यात तिने एकही कॉल कुठल्याही प्लेसमेंट एजन्सीला केलेला नाही. तुम्ही एकट्यानं कुठेही बाहेर जायचं नाही. वझलवारच्या मनात आता सुलेखाबद्दल संशय आलाय. सुलेखा गायब झाली. आता प्रश्न इतकाच आहे की सुलेखा गेली कुठे. लावतो फोन म्हणा कुठे कोणी तिच्या मागे लागायचं नाही. लाव. तुम्हाला भेटायला प्रिया शास्त्री आल्यात. पण तुम्ही काही बोलला नाहीत तर आपल्या सगळ्यांनाच धोका आहे. आमच्यासाठी नाही पण पियूसाठी तरी तुम्ही बोला. पियूला तुमची खूप गरज आहे. प्लीज तनिष्का मॅम. प्रियाचा फोन आला का? नाही अजून, त्याचीच वाट पाहतोय. मग तुम्ही का नाही करत तिला फोन? आणखी थोडा वेळ वाट बघूया. मला तो वझलवार माणूसच पटत नाही. काय वाटेल तसे वाटेल ते प्रश्न विचारत असतो. मागे आधीला हैराण केलं, आता प्रियाला छळतो. सुरुवातीला मलाही असंच वाटत होतं पण तसं नाहीये. वझलवारांनी प्रियाला चौकशीसाठी नाही बोललं, मदतीसाठी बोलवलंय. मदत कसली? प्रिया मला सांगत होती की वझलवारांचा या केसकडे पाहायचा दृष्टिकोन आता बदललाय. त्यांनाही सुलेखाचा संशय आलाय पण त्यांच्या हातात पुरावे नाहीयेत आणि सुलेखा आता बेपत्ता झाले म्हणून ते काही करू शकत नाही. मग या बाबतीत मदत करायला गेली प्रिया त्यांना? हो म्हणजे तसंच असेल ना. अहो मग थांबवा तिला. काय बोलतेस तू हे वसुधा? हे बघा मला सुलेखाची भीती वाटते. अहो तिने प्रियाला काही केलं तर मीच तिला फोन करून सांगते घरी ये म्हणून. वसुधा थांब. आपण असं करणं म्हणजे सुलेखाच्या वाईट वागण्याचं समर्थन केल्यासारखं आहे आणि पोलिसांना तिच्या विरुद्ध कारवाई करायची आहे ना, करू दे ना. मग चांगली गोष्ट आहे. पण प्रियाला तिने काही केलं तर? सुलेखाला जर प्रियाचं काही वाईट करायचं असेल ना तर प्रियाने काहीही न करता ती करू शकते जे तिने केलंय. दहशत ही गोष्ट तेव्हाच वाढते जेव्हा समोरचा माणूस फक्त सहन करत बसतो, त्याच्या विरुद्ध एक अवाक्षर घडत नाही. आणि प्रिया त्यातली नाहीये, मला अभिमान आहे त्याचा. याआधी सुलेखाविषयी त्यांनी मला सांगायचा प्रयत्न केला होता पण आय वॉज नॉट विथ हर दॅट टाइम. पण आता मी तिच्या बाजूनी आहे, खंबीरपणे, ठामपणे. पण मला खरंच भीती वाटते हो. वसुधा, सुलेखा जे जे काही करतीये खरं म्हणशील तर ते मानवी शक्तीच्या पलीकडचं आहे, ज्याच्यातलं आपल्याला काही कळत नाही. एक पाऊल तर एक पाऊल, कोणीतरी हे उचलायलाच हवं. तिच्याकडची वाईट शक्ती आपल्याकडे नाहीये पण आपल्याकडे एक गोष्ट आहे, विल पॉवर, इच्छाशक्ती. ती प्रियाचं काहीही वाकडं करू शकत नाही एवढी इच्छा जरी आपण मनात धरलेली खूप आहे.
मनापासून केलेली प्रार्थना वाईट शक्ती रोखू शकते. आय बिलीव्ह दिस. तू काळजी करू नकोस. आणि पोलिसांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. निश्चिंत राहा तू. ती काही बोलतच नाहीये. तिच्यावरचे आरोप मान्य नसतील तिला कदाचित, पण काही बोलतच नाहीये ती. क्षिप्राच्या वेळी विक्रांतसमोर आर्ग्युमेंट करून सुलेखाला सही सलामत सोडवणारी तनिष्का आणि आज मी बघितलेली तनिष्का या कम्प्लिटली वेगळ्या आहेत. पण ती बोलत का नाहीये? मला वाटतं कसलं तरी दडपण असावं तिच्यावर. नाहीतर बघ ना, एखादी वकील असलेली बाई स्वतःच्या संरक्षणासाठी काहीच बोलणार नाही असं कसं होईल? पुन्हा सुलेखा तनिष्काकडे योगा शिकायला जायची ना? जात होती, पण नेमकी कशासाठी हे माहित नाही. का रे? काहीतरी संबंध नक्की आहे या गुरु शिष्याच्या नात्याचा. पण काय? ते त्यांना भेटल्याशिवाय किंवा त्यांनी तोंड उघडल्याशिवाय कळणार नाही. दादा एक सांगू, त्या दिवशी सेलवरच्या व्हिडिओमध्ये बघितलेली तनिष्का आणि आज मी पाहिलेली तनिष्का या दोघी जणी एकच आहेत यावर विश्वासच बसत नाही. क्षिप्राच्या वेळी तिने सुलेखाला जेव्हा वाचवलं ना, तेव्हा खूप राग आला होता मला तिचा. पण आज तिला बघितल्यावर मला खरंच तिचा राग नाही आला, उलट दयाच आली. सुलेखाने तनिष्काला फसवलं एवढं नक्की, पण ते कसं हे कळायला हवं. तनिष्का तोंड उघडेल की नाही माहित नाही, पण तिची केस उभी राहण्या अगोदर सुलेखा सापडायला हवी. तर बऱ्याच गोष्टी वझलवारच्या हातात आहेत. उठ शुभ्रा, जागी हो. उठ शुभ्रा, उठ. डोळे उघड. जागी हो. उठ. जागी हो. अंधारातून तेजाकडे जायची वेळ आलीये. अपूर्णत्वाला पूर्णत्वाचे वेध लागलेत. आता अस्पष्ट अंधुक असं काहीही उरणार नाही. सगळं तुझ्या प्रकाशा इतकंच स्पष्ट, स्वच्छ आणि शुभ्र असेल. जागी हो शुभ्रा. तुला तुझ्या पूर्णत्वापर्यंत पोहोचायचंय. आता उशीर नको, कसले चढसर नको. फक्त वेग आणि वेध एवढंच लक्षात ठेव. उठ शुभ्रा, मी वाट पाहतेय.
आई, का गेलीस ग अशी? का गेलीस? लेखा तिच्या नोकरीसाठी मुंबई सोडून गेली. कुठे आहे, कशी आहे? काही कळवलं नाही तिने. का अशी वागते ही? तीही तुझीच मुलगी असून तुझं आणि तिचं नातं नॉर्मल मायलेकीचं कधीच राहिलं नाही. आणि माझी सख्खी बहीण असून सुद्धा ती मला नीट कधीच कळली नाही. तुला ती माझ्यापेक्षा जास्त कळली होती म्हणून तुमच्यात वाद व्हायचे, का कमी कळली होती म्हणून? कुठे असेल ती? काय करत असेल? का अशी विचित्र वागते ती? कसं कळेल मला? जागी हो. अंधारातून तेजाकडे जायची वेळ आली आहे. अपूर्णत्वाला पूर्णत्वाचे वेध लागलेत. आता अस्पष्ट अंधुक असं काहीही उरणार नाही. सगळं तुझ्या प्रकाशा इतकंच स्पष्ट, स्वच्छ आणि शुभ्र असेल. जागी हो शुभ्रा, जागी हो शुभ्रा, जागी हो. काय झालं शुभ्रा? अंधारातून तेजाकडे जायची वेळ आली आहे. काय बोलतेस तू? आदिनाथ, पार्वती आली होती स्वप्नात. ती म्हणत होती, जागी हो, तुला पूर्णत्वापर्यंत पोहोचायचंय. जागी हो, मी वाट पाहते तुझी. काय सुचवायचं असेल तिला आदिनाथ? शुभ्रा, आपण डॉक्टर जोशींशी बोलूया. मी उद्याच त्यांची अपॉइंटमेंट घेतो. तू आता शांतपणे झोप. फोन बंद करून ठेवायचा तर मग हे वापरतात कशाला? मी सांगितलेलं काम सुरू झालं का? हा? मी सांगितलेलं काम सुरू झालं का? हा हा, ते काम ना? हो, सुरू झाले ना, अगदी व्यवस्थित सुरू आहे. कुठलं काम? म्हणजे मी विसरेन असं वाटलं काय तुला? हा, ते सुलेखाच्या शोधात ना? म्हणजे आपली माणसं मी कामाला लावली आहेत, ती मला का काय झालं? म्हणजे असा काय बघतोयस माझ्याकडे? माणूस जेव्हा खोटं बोलतो ना परमेश्वर काका, तेव्हा तो हा असा दिसतो. मला थोडा वेळ दे. म्हणजे आतापर्यंत दिलेला सगळा वेळ फुकट गेला. नाही अभिमान, काय आलं मी काय परमेश्वर काका? अरे, जर वेळ निघून गेली ना तर आपल्या हातात हात हलवत बसण्यापलीकडे काही उरणार नाही. आणि सुलेखाच्या बाबतीत हा सगळा उशीर खूप महागात पडू शकतो. तेव्हा आत्ताच काय ते जाळव विणा, नाहीतर तू सोड, मी करतो काय कर. नको 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 अभिमान, मला अजून थोडा वेळ दे. मी करतो अगदी लवकरात लवकर.
बा कुठे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? म्हणजे काय आहे, हल्ली त्यांना काय झालंय काय कळतच नाही. म्हणजे ते मला बरोबर कुठेच घेऊन जात नाहीत. कधीपासून चाललंय असं? हे हल्लीच सुरू झालंय. काय झालंय का यांना? बोलायला पाहिजे त्यांच्याशी. हो बरोबर आहे, आपल्याला आता बोलायलाच पाहिजे. मी बोलतो. हं? तू मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि तिचा पत्ता शोध लवकरात लवकर. साहेबांनी सांगितलंय सुलेखाच्या फंदात पडायचं नाही. आणि हा तर सुलेखाचा पत्ता शोध म्हणून मागे लागलाय. काय करू? साहेबांचं ऐकू की या पोराचं ऐकू? काहीच सुचत नाही. पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे? ह्यांना जे स्वप्न पडलं त्यात पार्वती जे काही सांगत होते याचा अर्थ त्या पॉझिटिव्ह एनर्जी पर्यंत पोहोचणं आणि ती एनर्जी जागृत करणं. पण ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे कुठे? माझ्या समोर बसली आहे शुभ्रा शास्त्री, अर्थात पार्वती. पार्वतीचं पावित्र्य, तिच्या मनाचा शांतपणा, कुठल्याही वाईट प्रसंगाला हिमतीनं सामोरं जाण्याची तिच्या मनाची तयारी, या सगळ्यामध्ये ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. या जन्मातल्या वाईट शक्तींशी लढण्यासाठी आपल्याला ही पॉझिटिव्ह एनर्जी वापरावी लागेल. पण त्यासाठी पार्वती आपल्याला पूर्णपणे कळली पाहिजे. त्यासाठीच मी तुमच्याकडे आली आहे डॉक्टर. मला सगळा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. डोळे बंद कर. ना तुमचं मौन शब्दापेक्षा जास्त बोलतंय. कुठल्याही प्रश्नाचं सरळ उत्तर देताच येत नाही का हो तुम्हाला? काय झालं? काहीतरी विचित्र दृश्य दिसली. सदाशिव आणि गोदा पुन्हा एकत्र कसे? रघुनाथ पंत आणि महादेव यांच्यात काहीतरी वाद सुरू होता. भागीरथी वंश
भालचंद्राला कसला? शांत हो, शांत हो. आपण भूतकाळ पाहतोय, त्यासाठी एक्साइट व्हायची गरज नाहीये. घडलेल्या घटना वेगवानपणे पाहण्याचा प्रयत्न केलास तर काहीच स्पष्ट दिसणार नाही. भूतकाळाला स्वतःचा वेग असतो, त्याला त्याच्या वेगाने जाऊ दे. तू तो वेग पकडायचा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करूया. शांत हो आधी, शांत.